नमस्कार मित्रांनो, बाजारामध्ये मिळणारे केळी, आंबा, फणस आणि इतर फळे सहसा कॅल्शियम कार्बाईड या रासायनिक पदार्थाचा वापर करून पिकवलेले असतात। कॅल्शियम कार्बाईड हा घातक रासायनिक पदार्थ, केमिकल पदार्थ कारखान्यामध्ये वापरला जातो, परंतु आपल्याकडील फळ विक्रेते त्याचा फळं पिकवण्यासाठी वापर करतात। कॅल्शियम कार्बाईड जेव्हा हवेशी संपर्कात येतो, पाण्याशी संपर्कात येतो, तेव्हा तो इथिलीन हा गॅस तयार करतो। त्याचबरोबर आर्सेनिक आणि फॉस्फरस हे घातक पदार्थ तयार करतो। इथिलीन हा फळ पिकवण्यासाठी हार्मोन म्हणून वापर केला जातो, त्याचाच वापर करून फळ पिकवली जातात। परंतु आर्सेनिक आणि फॉस्फरस हे तयार होणारे पदार्थ मानवी शरीरासाठी खूप घातक आहेत। जेव्हा आपण कॅल्शियम कार्बाईडच्या संपर्कात येतो तेव्हा मानसिक आजार होण्याची शक्यता जास्त असते। त्यामध्ये डोकेदुखी, स्मृतिभ्रंश, त्याचबरोबर आपण त्याला कन्फ्युजन म्हणूयात, त्याचबरोबर सीझर्स, त्याला एपिलेप्सी म्हणूयात, झटके, असे गंभीर आजार यामुळे होऊ शकतात। कॅल्शियम कार्बाईड मुळे पिकवलेले फळं खाल्ल्यामुळं गर्भवती महिलेचे होणारे बाळ अनेक आजार घेऊन जन्माला येते। त्यामध्ये अनेक प्रकारची विकलांगता येण्याची शक्यता जास्त असते। त्यामुळं कॅल्शियम कार्बाईड हा रासायनिक पदार्थ मानवी आरोग्यास खूप घातक आहे। इतर देशामध्ये कॅल्शियम कार्बाईडचा वापर फळं पिकवण्यासाठी करण्यावर बंदी आहे, परंतु भारतामध्ये कॅल्शियम कार्बाईडचा वापर करून सर्रास फळे पिकवली जात आहेत आणि त्यामुळं माणसाच्या आरोग्यावर या ठिकाणी परिणाम होत आहे। FDA ने अशा प्रकारचे कॅल्शियम कार्बाईडचा वापर करून फळं पिकवणाऱ्यावर कारवाई करावी आणि त्यांना योग्य ती शिक्षा करावी